मंडळी नमस्कार. हे अनिकेत चांभारी आपले 3 वर्षापासून प्रत्येक पिकाचे फोटो आणि अपडेट घेण्यासाठी आपल्या वावरात येते. पण अपडेट घेता घेता यांनी कधी SRT कडे वळले हे त्यांना कळलंच नाही, पण ते मला कळलं. तर आता मी त्यांना आज प्रश्न विचारतो की तुम्ही जे SRTचे व्हिडिओ करता करता माझ्या शेतात येऊन माझे व्हिडिओ करता करता तुम्ही SRT केली, तुमच्या घरचा विरोध होता तरी SRT जे केली तुम्ही येतात, तर तुम्ही तुमचं मनोगत काहीतरी सांगा की मग तुम्ही SRT कडे का वळले, का वळवा वाटलं तुम्हाला? तर सर आता मी जसं सुरुवातीपासून सांगतो, मी यूट्यूब चॅनल सुरू केलं सुरुवातीला. तर सुरुवातीला मी पारंपरिक शेतीचेच व्हिडिओ टाकत होतो का मी फवारा मारलाय. तर असं समजलं की काहीतरी आपल्याला वेगळं टाकायला लागेल, तेव्हा आपल्या चॅनलला व्ह्यू येईन, काही व्हिडिओला व्ह्यू येईन, असं नाही का. कारण की जे मी पारंपरिक शेती करत होतो त्याच्यामध्ये काय आपलंच पीक घेत होतो ना, नॉर्मल ॲव्हरेज घेत होतो, नॉर्मल फवारण्या, जे म्हणजे शेतकरी काय लिहिन आपल्या चॅनल. तुम्ही नॉर्मल फवारण्या नॉर्मल ॲव्हरेज घेत होते पण नॉर्मल खर्च करत नाही. हा, नॉर्मल खर्च जास्त, म्हणजे जे बाकीचे शेतकरी करते बस त्याच टाईप म्हणजे सर्व नाही का. तर मग मला असं वाटलं थोड्या वेळसाठी म्हणा की शेतकरी आपल्या चॅनलला व्हिजिट करण कायले, आपण नाही 20चा ॲव्हरेज घेत आहोत, नाही कोणते असं नाही का. तर मग तुमचा पत्ता भेटला का आपल्या एका क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये SRT बद्दल थोडी शून्य मशागत बद्दल आयडिया होती. पण समजलं का आपल्या गावच्या 5-10 किलोमीटरवर एक व्यक्ती आहे बा, तो करते शेती. ते आमच्या आतोभावाकडून भेटला होता. ते पण SRT, ते फक्त पराठीस लावते. पण मी SRT कडे याच्यासाठी नाही वळलो किंवा लक्ष नाही देऊ की याच्यावर फक्त पराठीच पीक येते बा ना. आमचं मेन पीक आहे चना आणि सोयाबीन, हे 2 पिकं नाही आहेत. तर जेव्हा त्यांनी सांगितलं का 14चा ॲव्हरेज झाला बा चण्याचा, एकरी 14 क्विंटल, तिथं मी शॉक झालो. कारण की आम्हाला 14चा ॲव्हरेज आतापर्यंत नाही आला. आम्ही एकरी 40 किलो चना पेरतो, लय काही करतो SRT पेक्षा, पण खर्च खूप. पण आम्हाला अजून 10-12 जास्तीत जास्त ॲव्हरेज आला. 12 म्हणजे खूप चांगला पिकला बा. जेव्हा तुम्ही 14 हे टोकन करून बा आणि SRT वरून शून्य मशागत करून, तिथं मी शॉक झालो. आणि मी तुम्हाला माहिती आहे, पहिला व्हिडिओ मी भेटायला आलो आपल्याला. भेटायला आल्यावर जेव्हा मी तुम्ही जे माहिती दिली, सर्वात मेन होतं का चण्यामध्ये तणनाशक नाही, तर या माणसाने कचऱ्याचं नियोजन कसं केलं तिथं मी शॉक झालो का कचऱ्याचं नियोजन कसं करू शकते बा चण्यामध्ये. तर तेव्हा तुम्ही सांगितलं का इलाइट तणनाशक मारून पाहिलं, ते पहिल्याच वर्षी असं तसं नाही का. पण त्याच्या पहिले जेव्हा मी गावात गेलो आणि असं म्हणता येईल का आपला खरीप हंगाम आला, तर आमचं मेन पीक बेड तर आम्ही फाडतो नाही. कारण की बेड याच्यासाठी नाही फाडो की एखादी पाणी कमी आला तर बा त्या पराठीला पाणी द्यावं लागते बा, किंवा जे पाणी जर सुरुवातीला कमी पडला तर असा डाऊट होता का ते जमीन पाणी कुठून घेईन बा, हा आमचा डाऊट होता. तर मी काय केलं, जे आपली पारंपरिक शेती आहे तिच्यामध्ये समजाईन का 2 तास ट्रॅक्टरचे बाबाला म्हणले तर वाईस नका करू, इथं म्हणलं आपण असंच चना पेरून द्यायचा, म्हणजे सोयाबीन नाही का. ते केलं. पण ते पण काही असं SRT म्हणता नाही. तर तिथं थोडं वाटलं का हो बा करता येत बा शून्य मशागत चना आलता. तर मग त्याच्या बाद दुसऱ्या वर्षी तुमच्या व्हिडिओ टचमध्ये तो होतोच. त्याच्या बाद दुसऱ्या वर्षी कुठंतरी बाबाला इथं घेऊन आलो, त्यांना दाखवलं का पा असं असं होऊ शकते. त्याला पहिले विश्वासामध्ये घेतलं, तरी पण त्या वर्षी घरून परमिशन भेटली नाही बा हे होऊच नाही शकत, असं कसं होईन बा, आपली शेती पडून जाईन बा, बाबाला लय भीती. तर ते नाही झालं दुसऱ्या पण वर्षी. पण आता म्हणता येईल का या वर्षी 8 एकर क्षेत्र मी जेव्हा म्हणता येईल का, पण मागच्या पण वर्षी तुम्हाला सोयाबीनचा आणि चण्याचा चांगलाच ॲव्हरेज झाला आमच्यापेक्षा. तेव्हा घरचे पण शॉक झाले का हो बा, जेव्हा काहीच न करून एवढ्या सर्वात घरच्याचा म्हणता येईल का, जे सर्व शेतकऱ्यांचं जे आई बाबा आहे जे SRTला विरोध करते, त्याचं एक असं आहे का उत्पन्न चांगलं आलं पाहिजे. उत्पन्न जर चांगलं आलं ते कोणत्याही पद्धतीने शेती करायला तयार आहे, कचऱ्याची का कायची शेती करते. त्याचा तो एक डाऊट क्लिअर झाला का आपल्या शेतीपेक्षा त्याला तर उत्पन्न जास्त शेत आहे. तर मग म्हणजे तरी सुद्धा मला काहून नाही करू द्या. तर यावर्षी आमच्याकडून 25 एकरापैकी 8 एकर शेती पहिली वेळा परमिशन भेटली करासाठी. तर 8 एकरामध्ये जेव्हा मी बेड फाडून घेतले, तुम्हाला कॉल केला, तुम्हाला माहितच आहे. तर बेड सुद्धा आमचे चुकीचे थोडे फाटण्यात आले. 4 एकराचे बेड चुकले, 4 एकराचे बरोबर आहे. तर मला असं वाटलं का 8 एकरामध्ये आपण सर्वच पिकाचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आता, म्हणजे कोणते डाऊट येते त्याच्यामध्ये. मी 4 नाही 3.5 एकर पराठी टोकन केली बेडवर. 2 एकर मी तूर लावली आणि 2 ते 2.5-2.25 एकर म्हणता येईल का मी माडं सोयाबीन लावलं. कारण की मला तिथं चना सुद्धा घ्यायचा होता. याले पण पहिलं वर्ष नाही म्हणता येईल आपलं, कारण की आपण बेड फाडले फक्त आणि हेच करून घेतलं. तर आता म्हणता येईल आपलं पराठी झाली. पराठीचा म्हणता येईल गावात पहिलं वर्ष आहे का मी डवरलं नाही.
मी तणनाशकानंच बंद नियोजन केलं, ते पण बिना तणनाशकाची व्हेरायटी लावता. हे एक सर्वात चांगली म्हणजे मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी की बिना तणनाशकाची व्हेरायटी लावता तणनाशकानं नियोजन करून बिना डवरता 7 ते 8 क्विंटल एकरी कापूस झाला ह्या वर्षाले. आणि सर्वात कमी खाद दिलं असं म्हणतात का, एकरी 3 ते 4 बॅग खाद दिलं. पण आमच्या गावात सांगतो ना एकरी 8-9 बॅग खाद देणारे आहे आणि त्याच्यापेक्षा कापूस बरा झाला. म्हणून पराठीमध्ये असं म्हणता येईल का ओके झालं. आता म्हणता येईल सोयाबीन मध्ये चुकलं म्हणजे सोयाबीन मी व्हेरायटी उन्नती रवी सीडची उन्नती हे वाण लावलं. ते जे वाण आहे तुम्हाला माहिती यावर्षी पिकलंच नाही अजिबात, लेट व्हेरायटी आहे, काऊन नाही पिकलं ते त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकले की नाही. तर तिथंच थोडं हे झालं घरच्याचं का बेडवर सोयाबीन लावलं बा पिकलंच नाही पाबा. पण ते बरं झालं का मी पारंपरिक मध्ये उन्नती होतं नाही पिकलं. मग तिथे आपली यासाठी म्हणता येईल का एक जे नवीन पद्धत होती ते घरच्यासाठी थोडी फ्लॉप झाली आणि स्वतःसाठी अरे पिकलंच नाही जातीनं फ्लॉप झाली. नाही जातीनं फ्लॉप झाली ना ते सांगू म्हणजे ते मला समजलं. म्हणजे घरच्यावर आपल्याला टाकायचं होतं का पारंपरिक पेक्षा उत्पन्न दुप्पट येते बा आपल्याला. दुप्पट नाही पण 1.5 पट होते, कमी खर्च. आणि जे सुरुवातीचं वर्ष म्हणता येईल आम्हाला खूप जड गेलं बेडवर, कारण की आम्ही एका दिवशी 10-15 एकर वावर मशीन पेरणारे आम्हाला बाया लावून 14 ते 15 बाया लावून सोयाबीन टोकन करायला लागलं. टोकन मशीन चालली नाही म्हणून टोबून घ्यायला लागलं, कारण की बरसात लागली होती आणि टोकन मशीन थोडी याच्यात चालले ते पेंड पकडल्याच्यानं. त्याच्यात आईची गीची खूप नाराजी होती का एवढ्या बाया लाव तू तर म्हणे काहीच करायला नाही लागत बा आणि हे का हवंय असं नाही का या पद्धतीमध्ये. ठीक आहे जे आम्ही एका म्हणता येईल का 30 किलो सोयाबीन पेरणारे 15 किलो एकरी, तिथं ते खूप पतलं नंतर दाटते का नाही मी स्वतःवर डाऊट करून होईन का नाही बरोबर, बस दाटलं पाहिजे असं नाही का. तर ह्या वर्षी पहिलं वर्ष आम्ही खाद देऊन दिलं. तिच्यात आम्ही एकरी पेरताना ते एकच बॅग पेरू, पण यासाठी म्हणजे दाटलं पाहिजे म्हणून एकरी 1.5-2 बॅग खाद देऊन सोयाबीन, तिथं खर्च जास्तच झाला असं पकडा. तर मग सोयाबीन नाही झालं यावर्षी, ते झालं. आता जे आपली 2 एकर आहे ती तूर आहे यासाठीवर, तिच्यामध्ये आम्ही तुरीमध्ये दरवेळेस रोटावेटर मारू, पण यावेळेस मी रोटावेटर नाही मारलं. यावेळेस तणनाशकानं बंद मधातलं जे तण आहे त्याचं नियोजन करून टाकलं आणि तो एक खर्च वाचला आपला. ते बेड आहे आपली शिल्लक. आणि आता म्हणता येईल का जे चण्याचं क्षेत्र आहे 2.5 एकर, ते पहिली वेळा मी बिना मशागत करता तिच्यावर चना पण लावताना खूप मी पहिले पाहायला आलो, एवढी वेळा पाहुणे अजून ह्या वर्षाला पाहायला आलो का कसं चालू आहे बा, म्हणजे अजून बरोबर आपलं टोकन करताना, कारण की सोयाबीन नाही झालं म्हणून घरच्या प्रेशर खाली पाहायला आलो. तुमचा जर कचरा दिसला यायच्या कचऱ्यापेक्षा आपल्या वरात काहीच कचरा नाही. मी जर तुम्हाला तो कचरा दाखवला असता तुम्ही म्हणलं का तणनाशकही मारायची गरज नाही, असंच टोकन करून दे, एवढा कचरा कमी होता आपल्या वरात. तरी पण मी तणनाशक मारलं ग्लायफोसेट आणि सर्व एकरी 8-9 पंप मारून त्यावर चण्याची टोकन करून घेतली. चण्याची टोकन करताना खूप असं म्हणता येईल का जे बाबा आहे आपले, आता चण्याचं आम्ही बियाणं सोयाबीन पेक्षा जास्त पेरतो. चण्याचं बियाणं आता सोयाबीन तरी एकरी 40 किलो 40, 42, 45 पेरून टाकतो. एवढं डेंजर काम आहे चण्याच्या बाबतीत, कारण की आमचं चण्याचं म्हणणं असं काय जेवढा जास्त दाटन जेवढा जास्त कापेन तेवढा जास्त उतरण चना. त्यात आता 15 किलो, तिच्यात अजून ओली पेला पण खोली पेला हे म्हण जेवढं कमीत कमी एका हिताच्या अंदर आम्ही चना पेरतो ते होतं. तर म्हणून तिथं पण एक होतं त्याला लक्षात का त्याला मी यासाठी दाखवून आणली होती ना, म्हणून तेवढे पण डाऊट मध्ये नव्हते. पण ते पण स्वतःच्या वरात म्हणलं तर ते होईन का नाही असं नाही का. तर ते जेव्हा आमचा 4.5 फुटाचाच बेड आहे, पण त्यांचं जेव्हा मी 2 तास तुम्ही जसे 2 तास टोकन करता त्याने मला 2 तास टोकन नाही करू दिली म्हणे, 2 तास नाही म्हणे, कारण की जेव्हा आम्ही टोकन करत होतो ते मशीनच्या मागं शिंडे अरे इथं दाना पडलाच नाही, ते खूप डाऊट मध्ये. आणि तो जेव्हा आपण कचरा मारून घेतला तेवढाही कचरा त्याच्यासाठी लय झालता, कारण की आपण विचार करा आम्ही नागरणी करतो, नागरणीवर रोटावेटर करतो, त्याच्या बाद पेरतो, पेरल्यावर अजून रोटावेटर करतो. म्हणजे एवढी वाई करणारे त्याला झपण नाही गोष्ट, काहीच न करता डायरेक्ट टोकन करून देणे हळूहळू तेच. तर तेच टोकन केलं तर त्याचं म्हणणं मला 3 तास घेऊन घे, एखादी जागी बी नाही निघलं तर आपल्याला दाटला पाहिजे बा चना, एक कचरा गिचरा होऊन जाईल असं नाही का. ठीक आहे, मी एका बेडवर 3 तास घेतले. ते सर्वात मोठी चुकी झाली माहिती का, मी 3 तासांमध्ये ते घ्यायला पाहिजे पण घेऊन घेतले, बरं झालं ते पहिलं वर्ष मग असं वाटते घेऊन घेतले. तर त्याच्या बाद जे आमचं चना निघतानी म्हणता येईल, चना निघतानी असा कुठं कुठं निघायचा नाही, दाटण का नाही चना, तो सर्वात मोठा डाऊट का चना दाटण का नाही. पण चना कुठं कुठं ते पक्षी खाऊन घ्यायचे, हे अशा छोट्याच मोठ्या प्रॉब्लेम, पण पद्धत वेगळी असल्याच्याने आम्हाला खूप वाटत खूप मोठे प्रॉब्लेम आहे बा, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडा फक्त वेळ द्यावा लागते, मन समाधान ठेवावं लागते तिथं.
आणि जो म्हणता येईल कचरा नाही आला, हे सर्वात म्हणता येईल का आपण आता तुम्ही कचऱ्याची शेती म्हणता, आता तुम्ही कचरा खाऊन येता, तुम्ही येऊ देता असं तुमचं म्हणणं का तुम्हाला कचरा बा आम्हाला फायदेशीर आहे बा. पण जे शेतकरी नवीन आहे त्याला जर कचरा नसून येऊ द्यायचा तरी पण नाही येत कचरा. 1-2 वर्ष नाही एक सुरुवातीला नाही का असं आपण जे कचऱ्याची शेती म्हणता येईल का तेवढा नाही, पण तुम्हाला आता कचऱ्याने सेंद्रिय कर्बोहायड्रेट तुम्ही निपून गेले तिच्यात, तुम्हाला काही फरकच नाही. कचऱ्याचा भेट नाही. तर मी म्हणून पारंपरिक शेतीपेक्षा मी एक हे अनुभवलं, पारंपरिक शेतीपेक्षा कचरा कमी येते. या आपल्या यासाठी पद्धतीने मी आता जो बेडवर टोकन केला तर पारंपरिक मध्ये मला जास्त कचरा आहे, जास्त खर्च लागला म्हणजे कचरा साफ करायसाठी. यासाठीच्या बेडमध्ये काहीच कचरा नाही आला. 3 तास टोकन केले, 3 तास आता दाटले, फवारणी मारासाठी जागा नाही, त्याच्यामध्ये फक्त 4 बेड मी 2 तासाचं टोकन केले. ते एक म्हणता येईल का सर्वात चांगली गोष्ट त्यातून चालता येते. आता पुढच्या वर्षी मी 2च तास टोकन करी. आणि सर्वात चांगली गोष्ट का पुढच्या वर्षी मी बंद क्षेत्र जे आपले बाबा आहे म्हणता येईल का जे बाबा आई सर्वजण मानले का पुढच्या वर्षी बंद क्षेत्र बा करू शकते बा, होऊ शकते पीक. त्याला सर्वात म्हणजे हे वर्ष हे झालं का पीक येऊ शकते, पीक दाटते, कमी टोकन केलं बा, एकरी 40 किलो नाही पेरलं, एकरी 15-20 किलो मध्ये वावर दाटते, बस थोडं मन शांत ठेवावं लागते. आणि हे कमी खर्चाची आहे बा शेती. सर्वात मोठं त्याच्यामध्ये आता जे भीमता या एका वर्षामध्ये ह्या 1-2 गोष्टी शिकून गेलो का यामध्ये यांत्रिकीकरणाची खूप गरज होती. आता म्हणावं ह्याच वर्षी यासाठी झेबू पण आला, तर तेच यांत्रिक टोकन यंत्र जर याच्यामध्ये ह्या पद्धतीमध्ये यांत्रिकीकरण आलं तर आपण जे 20-22 एकर जे म्हणता येईल हे शेती सुद्धा, आता आपल्याला मजूर खूप लागते सुरुवातीला, दुसरं काही नाही. यांत्रिकीकरण आलं तर आपण जे एका दिवशी आपण म्हणता येईल पेरता येते आपल्या 10-15 एकर, पण टोकन नाही करता येईल बा तेवढं. तर तेच ते सर्व गोष्टी जर 1-2 गोष्टीवर काम झालं तर ही पद्धत मी तरी म्हणतो खूप. आणि याच गोष्टीवर काम करण्याची, जुगाडावर काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि पुढच्या वर्षी मी तिच्यावर काम करीन आणि जास्ती का पूर्ण क्षेत्र जे आहे माझं ते यासाठी खाली येणार म्हणजे येणार. आणि खूप चांगला एक अनुभव आला आहे मला मित्रांनो यासाठीचा आणि जे असं म्हणता येईल का मी 2.5 एकर क्षेत्र जे चना टोकन केला आहे तो खूप चांगला क्वालिटीचा आहे. त्यामध्ये मला किती उत्पन्न येते ते मी जरूरच सांगणार. तर मित्रांनो हा आहे माझा यासाठीचा पहिल्या वर्षीचा अनुभव. तर मित्रांनो मी पण तुम्हाला हेच सांगतो की तुमच्याकडं किती क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी तुम्ही थोडं तरी क्षेत्र यासाठी पद्धतीने शेती करायला पाहिजे आणि तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे. कारण की मला एक खूप चांगला अनुभव आला. विचार करा मी पूर्ण क्षेत्र आता यासाठी पद्धतीने शेती करतो. तर मित्रांनो तुम्हाला यासाठीचा काय काय पहिल्या वर्षी अनुभव आला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.